पण दारातून अतिथीला उपाशी पाठवले तर गृहस्थाश्रम धर्म बुडेल। यातून एकच मार्ग आहे, एक स्त्री आपल्या बालकासमोर आणि माता म्हणून कधीही निर्वस्त्र होऊ शकते। माझ्या मनात विकार नाही, फक्त वात्सल्य आहे। मी त्यांना माझे बाळ मानून पाळेन। मातेने मातृत्व शक्तीने पाणी घेतले आणि तिने ते पाणी त्रिदेवांवर शिंपडले। तिने त्यांना आपले बाळ मानले। लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती आश्रमात आल्या तेव्हा त्यांनी आपल्या पतींना बालरूपात पाहिले। त्यांनी मातेची क्षमा मागितली आणि अनुसूयेचे सत्व सर्वोच्च मानले। तेव्हा त्रिदेवांनी आईच्या वचनासाठी एकाच बाळ रूपात जन्म घेतला। बाळा, दत्त महाराज हे मातृत्व, पतिव्रता धर्म आणि त्रिदेवांच्या शक्तीचा संगम आहेत। ही आहे गुरुतत्वाच्या उत्पत्तीची सर्वात मोठी गूढ कथा। पण थांबा, हा सीझनचा शेवट असला तरी दत्त महाराजांच्या लीला कधीही संपत नाही। आम्ही लवकरच परत येत आहोत श्री गुरुदेव दत्तांच्या आणि श्री गुरुचरित्राच्या आणखी अद्भुत आणि गूढ कथां घेऊन।